श्री स्वामी समर्थ. आज आपण तुळशी विवाहाच्या दिवशी आवर्जून करायच्या अशा 7 गोष्टी आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळे आपल्याला फायदा होईल ते आज आपण पाहणार आहोत. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी देवी तुळशीचा विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी विधिवत विवाह केला जातो. असे मानले जाते की तुळशी विवाह आयोजित केल्याने दाम्पत्य जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. यावर्षी देवउठणी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी आहे, तर तुळशीचा विवाह 13 नोव्हेंबरला आहे. देवउठणी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून तुळशी विवाह हे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. तसे यावेळी केलेले काही खास उपाय शुभ मानले जातात. तर आपण जाणून घेऊया की तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्यानंतरचा उपाय आहे, तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपावर गंगाजल अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि विधिवत पूजा करावी. असे केल्यामुळे पुण्यफळ प्राप्त होते. माता तुळशीचा भगवान शाळीग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. असे केल्यामुळे माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये हळद, चंदन आणि कुंकवाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. लग्नाच्या दिवशी तुळशी मातेला गोड पान, खीर आणि फळे अर्पण करावीत. या सर्व वस्तू विष्णूला अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्यायच्या आहेत. तुळशी विवाहादरम्यान ओम श्री कृष्णाय गोविंदाय प्रणत कलमाय नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतरचा उपाय आहे, तुळशी विवाहाच्या दिवशी दानकर्मेही अत्यंत शुभ मानली जातात. या दिवशी ब्राह्मणांना कपडे, फळे आणि मिठाई भेट द्यावी. असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी राहते. श्री स्वामी समर्थ.